नमस्कार. आजच्या शिवचरित्र कथेला सुरुवात करूयात. आरडाओरडा, किंकाळ्या, गर्जना यांचा एकच कल्लोळ गडावर उसळला. सुस्तावलेल्या अन गाढ झोपलेल्या अन जागती गस्त घालणाऱ्या त्या मोगली सैन्यावर एकदम दगदगते निखारे येऊन पडावेत असा हा तानाजीचा हल्ला होता. इथे मावळ्यांच्या मध्ये जबर ईर्ष्या होती, आत्मविश्वास होता, आपण जिंकणारच. पण जर समजा कच खाल्ली तर आपल्याला पळून जायलाही वाट नाही. आपण लढलंच पाहिजे, जिंकलंच पाहिजे, नाहीतर मेलंच पाहिजे. पुन्हा असा डाव खेळताच येणार नाही. अन जगून किंवा मरूनही हे पराभवाचं तोंड महाराजांना अन जिजाऊसाहेबांना दाखवायचं कसं? पण असला कसला विचारही कोणाच्या मनात येत नव्हता. उदयभानला त्याच्या वाड्यात हा भयंकर हल्ला अकस्मात समजला. इतकी दक्षता घेऊनही हे मराठे गडावर आलेच कसे? पोहोचले कसे? हा सवाल आता व्यर्थ होता. उदयभान ढाली तलवारीनिशी धावला. यावेळी मोगली सैनिकांनी मशाली पेटवल्या असतील का? शक्यता आहे. अन प्रत्यक्ष गर्दीत उदयभान आणि तानाजी घुसले. या अचानक हल्ल्याचा मोगली सैन्यावर नक्कीच परिणाम झाला. बराचसा गोंधळ अन थोडीफार घबराट. युद्ध कडकडत होते. त्यातच उदयभान आणि तानाजी अचानक समोरासमोरच आले आणि घावावरती घाव एकमेकांवर कोसळू लागले. ही झटापट किती वेळ चालली. पण प्रत्येक क्षण जगण्या-मरण्याच्या तराजूची पारडी खालीवर झुलवीत होता. कुणी कोणाला रेटू शकत नव्हता, कुणी हटतही नव्हता. तेवढ्यात उदयभानचा तलवारीचा कडाडून कोसळलेला घाव तानाजी सुभेदाराच्या ढालीवर पडला अन ढालच तुटली. केवढा कल्लोळ. त्याही स्थितीत डोईचं मुंडासं तुटक्या ढालीच्या हातावर घेऊन अन कमरेचं पटकुरं त्या हातावर गुंडाळीत तानाजी एकांगी लढत होता. उदयभानला जबर हर्ष झाला असेल की खासा गनीम आता क्षणाक्षणात मारतोच. तो वारावर वार तडाखून घालू लागला. तेवढ्यात ढाल तुटलेल्या हातावर घाव पडला अन तानाजीचा हातच तुटला. तरीही रक्त गाळीत उजव्या हातातल्या तलवारीने तो झुंजतच राहिला. दोघंही एकमेकांवर घाव घालीत होते. या क्षणी तानाजी काय ओरडत असेल, उदयभान काय ओरडत असेल, पण नक्की गरजत असतील. अन एका क्षणी तराजूची पारडी हेलकावली. उदयभानचा तानाजीला अन तानाजीचा उदयभानला कडाडून धारेचा तडाखा बसला आणि दोघंही भयंकर जखमी, किंबहुना मृत्यू झेलीत एकाच वेळी भुईवर कोसळले. दोघेही ठार झाले. अन ही गोष्ट अवतीभवतीच्या 4 मावळ्यांना दिसली अन ते गोंधळलेच, खचलेच अन ओरडू लागले, सुभेदार पडिले, सुभेदार पडिले, पळा. अन हा म्हणता सुभेदार पडल्याचा रणबोभाटा झाला. बरेचसे मावळे धीर खचून ज्या कड्यावरून दोराने ते चढून आले होते त्या दिशेला धावत सुटले. कड्यावरून उतरण्यासाठी वास्तविक उदयभानही पडला होता ना, पण ती वेळ अशी होती ती सांगता येत नाही. ती वेळ यमाची, ती वेळ जीवाच्या मायेची. मावळे ओरडत धावत होते. गर्दीत झुंजत असलेल्या सोर्याजी मालुसऱ्यानं हे पाहिलं, ऐकलं, त्यानं ओळखलं अन तो त्याच दोरांच्या कडे ताडताड धावत सुटला. पोहोचलाही अन त्याने गडाखाली सोडलेले दोर जे लोंबत होते ते तलवारीच्या घावानं ताडताड तोडायला सुरुवात केली. तोडले. अन तसाच तो वळून पळू पाहणाऱ्या मावळ्यांवर ओरडला, पळताय भेकडांनो, तुमचा बाप इथं झुंजता झुंजता पडला अन तुम्ही कुठं पळताय? थू तुमच्या जिंदगानीवर. हे थोबाड कोणाला दाखवणार आहात? अरे तुम्ही कोणाची माणसं? महाराजांची. पळता? फिरा माघारी. अन सूर्याजीनं एकच गर्जना केली, हर हर महादेव. पळते होते ते फिरले. सूर्याजीने अन सर्वांनीच मोगलांच्या वर कडाडून फेर हल्ला चढविला. तो त्या सर्वांच्या 2 हातात जणू 8 हातांच्या भवानीचं बळ अवतरल्यासारखाच. या भयंकर हल्ल्यात मोगलांची दाणादाण उडाली. गड मराठ्यांनी जिंकला. जो सिंहगड पूर्वी आणि नंतरही प्रतिस्पर्ध्यांशी महिनोन्महिने झुंजली पण हार गेला नाही, तो अजिंक्यगड एका अचानक गनिमी छाप्यात तानाजी, सूर्याजी आणि सर्व मावळे यांनी जीव पणाला टाकून फार तर 1.5-2 तासात जिंकला. गडावरच्या तोफा मुकाट होत्या. मराठ्यांवर एखादीही तोफ उडवण्याची संधी अन अवसर मोगलांना मिळाला नव्हता. शत्रूच्या तिप्पट फौजेचा कमीत कमी वेळेत
अन कमीत कमी शस्त्रांनिशी पूर्ण पराभव मराठ्यांनी केला. हे या असामान्य लढाईचं असामान्य महत्त्व. सूर्याजी मालुसऱ्यानं आणि त्यांच्या मावळ्यांनी एक फार मोठा राष्ट्रीय मोलाचा धडा रक्तानी लिहून ठेवला की नेता पडला तरी झुंजायचं असतं, जिंकायचं असतं. सेनापती पडला तरीही अन खासा राजा पडला तरीही हा शिवाजीराजांनी घालून दिलेला आखाडा आणि आराखडा सूर्याजीनं प्रत्ययास आणून दिला. महाराजांना केवढं दुःख झालं. त्यांच्या तोंडून उद्गार निघाले, गड आला पण सिंह गेला.